हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? मी ज्योती, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, चॅनलचं नाव आहे अनमोलांश JRK ब्लॉग्स. माझे डेली ब्लॉग येतात 2:30 टायमाला, बघायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी आईकडला व्हिडिओ पाठवत आहे बघा. मी आईकडं म्हणजे बहुतेक हे व्हिडिओ आता खूप दिवस झालं बरं लक्षात पण नाही, आणि हे आज सापडला म्हणून हेच टाकत आहे मी. तरी पण बरोबर काही क्लिअरिटी आलं नाही व्हिडिओची, त्याच्यासाठी माफी असावी. मी बनवली होती त्या दिवशी पाणीपुरी, वटाणे वगैरे घेतले, ते बटाटे आणि वटाणे उकडून मग पापड्या तळून घेतले. मी ते पॅकेट नेले होते इकडून जाताना, ते तळले. खूप छान होते अशा प्रकारे पाणीपुरी. नंतर मसाला पण करून घेतलेला आहे, लाल तिखट पाणी. हो, खूप छान झाली होती पाणीपुरी, सगळ्यांनी आवडीने खाल्ले. सहसा तिकडं काय असं भेटत नाही, म्हणजे थोडंसं एरिया सोडण्यास थोडंसं बाहेर आहे, त्याच्यामुळं जास्त तिकडं काय नाही भेटत. म्हणून म्हणलं सगळ्यासोबत फॅमिली एकत्र आल्याच्या नंतर काहीतरी आपलं चटरपटर लेकरावाला पण, कारण एवढी मोठी फॅमिली घेऊन खाणं पिणं पण होत नाही, बाहेर जाणं करणं खाणं एवढं ह्याच्यात दिवस जायचे. मग त्या दिवशीच मी घेतला होता पूर्ण स्वयंपाक करायला दिवाळीचा, मग त्याच्या आधी हे करून घेतले. बघा कसा वाटला आजचा ब्लॉग, कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही करता का नाही घरी पाणीपुरी? कमेंट करून जरूर सांगा. खूप छान झाली होती. हिरव्या चिंचा पण उकडून गोड पाणी केले होते मी. पुन्हा पूर्ण रेसिपी टाकायची होती, पण तो मोबाईलचं धरणं करणं काय हे बरोबर सेटिंग वगैरे जमली नाही, त्यासाठी सॉरी. घेतलं आहे मी पाणीपुरीचं सगळं करून. आता याच्यानंतर लगेच चिवडा आणि बाकीचा स्वयंपाक पण लगेच करून घेणार आहे. ह्यानं काय तेल वगैरे खराब होत नाही म्हणून मला आधी तळून घ्यावं पाणीपुरी. भरपूर लेकरांना मन भरून खाल्लं. बघा आता कशी दिसते, हो का, कशी दिसली पाणीपुरी, छान. लगेच घेतला आहे चिवडा, हा लघु ह्यात करून. मिरची, हळद, तिखट, हिरव्या मिरच्या कट करून, खोबर कट करून घेतलेला आहे डायरेक्ट. मग नंतर आधी सगळ्याच्या आधी कांदा वगैरे घेतला तळून, खोबर घेतलं आधी, खोबर भाजून घेतलं, तळून घेतलं तेलातून. लगेच कांदा, पोहे, जे आपलं जे आहे ते सगळं असं पुढे मागे होतच राहते बरं. खूप दिवस झाले व्हिडिओ करून. हे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा. हे आहे बघा कांदा, आईनं कापून एक 4-8 दिवस आधीच वाळू घातली होती, छान वगैरे भाजून घेतले. मस्त वाळला होता, लगेच भाजला. गरम तेल झालं होतं, तेल खाली सांडत आहे, चाळणीमध्ये काढले मी पूर्ण. रेसिपी बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बघा. आणि दुसरी पण रेसिपी छान छान आहेत माझ्या चॅनलवर, जरूर बघा, कमेंट करा. लगे हात काय डाळ आपण घेतला, पुढचा व्हिडिओ मिळाला नाही म्हणून हे टाकले, हे जोडले लगेच. बघा झाला होता मस्त चिवडा. आता हे ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे, चालू द्या म्हणून समजा. मग आता काय करावं, भेटणं झाल्यावर जोडला इकडला. तिकडला पण मिक्स केला होता, इकडला पण मिक्स केला होता चिवडा, दोन्हीकडला मिक्स. लगेच फरसाण वगैरे मिक्स करून घेतलं बारीक करून. खूप छान झाला होता. अशा प्रकारे चिवडा करून बघा, रेसिपी करून बघा, आणि छान छान असंच खात राहा, मजेत राहा, कमेंट करत राहा. आणखी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्लीज. तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खूप सारी गरज आहे, सपोर्ट करा. बाय, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. कमेंट जरूर करा. सगळ्या ताईंना धन्यवाद, थँक्यू. दादांना पण असंच सपोर्ट करा, असाच सपोर्ट राहू द्या. बघा खूप छान झाला होता चिवडा, या खायला. मग अष्टामोरचा चिवडा स्पेशल बरं, असाच असते अष्टामोरचा चिवडा पण. तुम्ही कसा केला तेही सांगा, कमेंट जरूर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. डेली ब्लॉग येतात माझे 3-3:30 टायमाला. माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश JRK ब्लॉग्स. माझ्या मुलांच्या नावावर चॅनल ठेवलं आहे. खूप जणीचं मिस्टेक होत आहे, मुलांच्या नावावर चॅनल आहे, दादा आहे की ताई आहे असं कमेंट वगैरे केल्यावर बोलतात, परंतु माझं नाव आहे ज्योती, चॅनलच्या नावावर आहे माझं ब्लॉग चॅनल. बाय, काळजी घ्या.